आपण यायचं इंडिया साबड्या त्या साबडा बीर घेऊन जा. येस. चला अजय अंपरला ज्यूसची गरज आहे, ज्यूस घेऊन जा. वामन शेठ ग्राहक आलाय तुमच्यासाठी, तुमच्या भेटीला येऊन ठेपलाय. सबको लेके आओ. खरं तर योगेशजी पारधी आपण या 48 धाब्यांची बहादारी पारी केलाय आणि मी विनंती करेन खरे तर उत्तमजी पाटील साहेबांना की आपल्या शुभ असते योगेशजी पारधीला द्यायचे मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी. योगेश पारधीला 48 धाब्यांची बॅटिंग. एक्केचाळीस धाब्यांची बॅटिंग करत असताना खरं तर या पहिल्या फेरीमधील शेवटची मॅच होतील. शेवटच्या मॅच मध्ये योगेश पारधीला खरं तर आज नशीब मी म्हणेन की उत्तमजी पाटील साहेबांच्या शुभ असते खरं तर शेवटच्या मॅचच्या पहिल्या फेरीमध्ये मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाते. 41 धाब्यांची बहादारी पारी झुगरेवाडी क्रिकेट संघाला नेक्स्ट मॅच साठी देव्या खूप साऱ्या शुभेच्छा. जशी खरं तर मॅच देखील आपण पाहतोया रामाची वाडी बडा जांभूळवाडी या दोन संघामध्ये. कैलास कवटीने 3 षटकार मारले तर सूरज कांबडी यांच्या वाढदिवसानिमित्त 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जसं पारितोषिक लागले आणि तिचे पणवत पणवत आणि ओ काय सांगायचंय. ओ बघा खेळपट्टीवरती बघा जो खेळाडू बघा खेळाडूची ही काळजी घ्या. तिथे कॅच जरूर कॅरी केली. कैलास कवठेची विकेट गेली. खेळपट्टीवरती जर पाहायला गेले तर आपण पाहतोय आता जर विचार केला तर आपण पाहू जे काल कॅच चांगली कॅरी केली. चला खेळाडू अगदी सेफ आहे. मॅच देखील आपण अगदी कंटिन्यू चालू ठेवा. बघा सकाळचं सत्र चालू झाले तसं धुक्याचं वातावरण देखील खेळपट्टीवरती पाहायला मिळतं. 3 वर्षीय मॅच आहे. पहिल्याच बॉलवरती कैलास कवठेची विकेट पाहायला मिळाली. इथे स्क्वेअरला बॉल उडवला. क्षेत्ररक्षक आहे तिथे पंबन झालाय. बघता बघता एकेरी धाबेने
श्री गणेशा खातं ओपन देखील केलं जाते. ला जेव्हा बॅच 3 वर्षीय बॅच आहे. रामाची वाडी बनाम सावळा जांभूळवाडी या दोन संघामध्ये विलास पाटील नावाचा ब्रँड खरं तर स्टॅक एंड वरती पाहायला मिळेल. कौट रामावाडी क्रिकेट संघाचा ब्रँड आहे विलास पाटील. विलासच्या बॅट्समॅन धाबा येणं अपेक्षित राहील आणि यावेळेस धाबा तर आल्यात. ओहो, कमालीची बॅटिंग विलासच्या बॅट्समॅन, कमालीचा फटका पाहायला मिळतोय. 4 धाबा, 5 धाबा आहे त्या फलकावरती आणि खरं तर कैलास कवटेची पहिल्या स्मॉल वरती आलेली ती विकेट. खरं तर ती कॅच मित्रांनो जर आपण पाहिल्या असेल तर ती कॅच थोडीशी व्हायरल होऊही शकली असती, परंतु एका खेळाडूला थोडीशी दुखापत जाणवली. ते एक डॉयलॉग थोडासा आला होता परंतु थांबवलाय तो. चला जांभूळवाडी टीम आपण क्षेत्ररक्षण का लावत नाही लगेच लावा क्षेत्ररक्षण, कारण टीम थांबेल, वेळ थांबणार नाही. जाऊया मॅच मध्ये. ओहो, यावेळेस देखील चांगला बॉल पाहायला मिळतो खेळपट्टीवरती. अगदी विचार केला तर चमकार आल्यानंतर 5 धाबा आहे फलकावरती. 4 बॉलचा खेळ संपुष्टात आलाय. 3 वर्षीय बॅच आहे. चला खिचडी बास शिजल्यानंतर कुकर देखील चाललेत आता आपले हळूहळू वज. येस, थँक्यू. इथे फटका पसलाय, उंची भरपूर आहे, लांबी कमी आहे. ओहो, प्रयत्न देखील केले नाहीये तिथे खेळपट्टीवरती आणि इथे जर अगदी विचार केला तर धाबा देखील पाहायला मिळत आहेत. 2 धाबा, 7 धाबा आहे फलकावरती. 7 धाबा आहे फलकावरती खरं तर पाहायला मिळत आहेत. खरं तर सर्वांना आतुरता लागली होती. खरं तर जनार्दन थोराला खरं तर एखादा बाईक मिळाली तर अतिशय चांगलं होईल, परंतु तिथपर्यंत पोचणार तर नाही. कदाचित आमच्या देखील अपेक्षा होत्या कदाचित दुसरा बाईक मॅन देखील जनार्दन थोरात ठरेल की काय, परंतु ते ठरला नाही. प्लॅन होता तो हुकला. परंतु जाऊया खेळपट्टीवरती देखील मैदानाच्या आतमध्ये. ओहो, थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते खेळपट्टीवरती. इथे डायरेक्ट हिट. ओहो, तोपर्यंत पंबल क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळता. कदाचित अगदी विचार केला तर आतापर्यंत जर नागेवाडी क्रिकेट संघ पहिली मॅच जिंकल्या असती तर रामावाडी आणि नागेवाडी हे मॅच झाले असते, परंतु जगदीश भोईन एकटा झुंजला पहिल्या मॅच मध्ये. जिथून धनेशने कॅच सोडली तिथून चमकला जगदीश आणि तिथून खरं तर जगदीशच्या बॅट्समधून जर आपण पाहिलं असेल तर धाबा भरपूर चांगल्या पाहायला मिळाला. एक तर्फी खरं तर ते मॅच जिंकवून दाखवली. तरी तर पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 9 धाबा आहेत फलकावरती. चला मॅच कंटिन्यू चालू ठेवा. गोलंदाज टीमचा सरसेनापती जगदीश भोई आहे. तर मागची मॅचचा हिरो, मॅच विनर फलंदाज ठरला होता. यावेळी चांगला बॉल, एक ऑलराऊंडर खेळाडू तर सावळा जांभूळवाडी क्रिकेट संघाचा पाहायला मिळतोय जगदीश भोई आहे. गोलंदाज ट्रॅक वरती देखील आपल्याला पाहायला मिळतोय. तर आपण पाहू शकाल इथे फटका पसला आहे, उंची भरपूर आहे,
तीन तीन क्षेत्रक्षण बॉल खाले. ओहो, आणि यावेळेस जर पाहायला गेले तर अजून एक दोन धावा खरी तर खेळपट्टीवरती पाहायला मिळतात. काय घडलं खेळपट्टीच्या आतमध्ये, अगदी जर विचार केला तर आपण पाहू शकाल खेळपट्टीच्या आतमध्ये काय घडलं. आणि जर विचार केला तर साधी सोपी कॅच होती, ती कॅरी करता आली नाही. खरे तर आता आमचे पंच देखील थोडीशी थंडी जाणवली जाते पंचांना देखील, म्हणजेच सुरेश दादा निरगुडा ते देखील जर्सी चढवत आहेत आपल्या शरीरावरती. थोडीशी थंडीचा प्रवास वाटावा लागलाय, कारण वेळ देखील झाली. खेळपट्टीचा विचार केला तर खेळपट्टीवरती देखील धुक्याचं वातावरण पाहायला मिळतंय. 1:48 देखील पाहायला मिळत आहेत. जाऊया मॅच मध्ये 11 धावा आहेत धाव फलकावरती. 11 धावा आहे धाव फलकावरती. रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये, संपर्क नाहीये इथे अजिबात होत नाहीये. खरं तर अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल लाजवाब मॅच खेळपट्टीवरती पाहायला मिळते. एकापेक्षा एक बल्लाडी संघ आज पाहायला मिळालेत. कोण हारला कोण जिंकला, कोणी कुणाला घरचा रस्ता दाखवलाय, परंतु इथे जगदीश भोईला देखील डगआउटचा खरं तर षटकार इथे ठोकलाय. फलंदाज आपण पाहू शकाल महेशच्या बॅट्समनला येतोय दर्जेदार षटकार. गोलंदाजी देखील पाहायला मिळाली आहे. इथे पटका फसला आणि ओहो, बेकार. नाही जांभळवाडीवाल्या काय झालं आणि काय नाही, हाताला बॉलच चिपकत नाही त्यांचे. संपलाय दुसरं षटक, दुसरं षटक संपलाय आणि या टीमची धावसंख्या 18 धाव आहे धाव फलकावरती. चला शेवटचं षटक आहे, मॅच अगदी कंटिन्यू चालू ठेवा. 18 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. चला जांभळवाडी टीम आपण लगेच मॅच अगदी कंटिन्यू चालू ठेवा. मला वाटते तुमच्या पाहते उद्याच्या दिवसामध्ये शो मॅच देखील पाहायला मिळेल. येस यश आहे गोलंदाज ट्रॅक वरती. शेवटचं षटक आहे खेळपट्टीवरती. हो, कट केलाय, कट केलाय, बॉल थांबणार नाही आता. गली पॉइंट मधून फरार झालाय, निघून जाईल सी बा पार. येतोय चुपकार डीजे. डीजे नाही तिकडे ठेवा दपून तर. हा बस इकडे द्यायला उलासा द्या ना काहीतरी, काय सांगायचं. ओहो, या हिबडे सगळा बॉल खरं तर पाहायला मिळतो. अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल 22 धाव आहेत धाव फलकावरती. खरं तर 3 ओव्हरची मॅच आहे. लाजवाब बॅटिंग, लाजवाब गोलंदाजी देखील खेळपट्टीवरती पाहायला मिळते. ओहो, यावेळेस स्पिन थोडीशी पाहायला मिळाली. खरं तर टप्पा पडल्यानंतर आतमध्ये बॉल वळला आणि त्यानंतर पंच देखील सांगतात थर्ड अंपायरची मागणी आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची. येस, बॉल चेक केला जाईल, बॉल चेक केला जाईल जरूर. खरे तर पंचांनी सांगितलंय लीग बायची दाव आहे, परंतु बॉल देखील चेक केला जाईल.
प्ले डिलिव्हरी आहे. बॉल चांगला आहे आणि इथून पुढे जर विचार केला तर 23 धावा आहेत धाव फलकावरती. कबाडीची मॅच आहे. दुसऱ्या फेरीमधील 3 ओव्हरची मॅच. सावळा जांभूळवाडी आणि त्याला फाईट करते रामाची वाडी क्रिकेट संघ. या दोन संघामध्ये एक महायुद्ध पाहायला मिळतो. 23 धावा आहेत धाव फलकावरती. खरं तर महेशची बॅटिंग 10 बॉल आणि 14 धावेवरती नाबाद पाहायला मिळते. इथे रिलीज लागले क्षेत्ररक्षक आहे तिथे खरं तर पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर एक धाव खरं तर पाहायला मिळते. अगदी विचार केला तर आपण पाहतोय. अगदी विचार केला तर पद्धतीने पाहतोय 24 धावा आहेत धाव फलकावरती. अजूनही 2 बॉल शिल्लक असतील पहिल्या डावामधील. 2 बॉल जसे फेकले जातील तसा पहिला डाव संपेल आणि पहिल्या डावामध्ये खरं तर किती धाब्यांचं टार्गेट खरं तर सावळा जांभूळवाडी क्रिकेट संघाच्या विरोधात ठेवलं जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. खरं तर पहिल्या मॅच मध्ये खरं तर इतक्या धावा होत्या बरोबर. 54 धावा होत्या. त्या 54 धावा खरं तर चेस केल्या होत्या जांभूळवाडी क्रिकेट संघाने. ती अजून एक ब्रँड पाहायला मिळतोय. षटकार पाहायला मिळतोय. 30 धावा आहेत धाव फलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे अजूनही. शेवटचा बॉल शिल्लक आहे खेळपट्टीवरती. इथून जर पुढे विचार केला तर 30 बनल्या षटकार. अगदी शेवटच्या मुवमेंटला येथे आला षटकार आणि 30 धावा आहे धाव फलकावरती. सकाळचं सत्र चालू झालंय. खरं तर मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं तर धुक्याचं वातावरण पाहायला देखील मिळत आहे. एस येस 6 धावा दिल्या जातील. कारण जो फलंदाजाचा पाय होता तो खरं तर जिथे स्टंपची जी लाईन रेखा आहे त्याच्या अलीकडे होता पलीकडे नव्हता. जर थोडासा पलीकडे गेला असता तर हा 6 धावा वाचू शकल्या त्या जांभूळवाडी क्रिकेट संघासाठी. 30 धावा आहेत धाव फलकावरती. खरं तर आज भरपूर अपेक्षा होत्या. खरं तर जनार्दन थोरांना एखादी बाईक मिळण्यासाठी ती देखील मिळाली नाही. निराश खरं तर सिद्धेचा विचार केला तर जिथून इथे आमच्या जमेत जोडले तिथून मात्र खरं तर मोबाईल ऑन केलाय तिथून आतापर्यंत अजून बंद झाला नाही. कारण एखाद्या आपल्याच गावाच्या खेळाडूवरती असलेलं प्रेम खरं तर पाहायला मिळतं. आणि त्या जाऊया खेळपट्टीवरती. फलंदाज फलंदाज बाद आहे का? येस फलंदाज बाद आहे आणि एक धाव असेल आणि पहिला डाव संपला आहे. 2 धावा आहेत. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 32 धावा आणि 33 धाव्यांचं टार्गेट आहे सावळा जांभूळवाडी क्रिकेट संघाच्या विरोधात. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या.
थँक्यू. चला टॉस देखील आपण संपन्न करणार आहोत. सूरज कांबडी यांच्या शुभ हस्ते स्टेशन ठाकूरवाडी आणि अजय गावदेव क्रिकेट संघ झुगरेवाडी या दोन संघामध्ये खरे तर विश्वास आपली जर्सी थोडीशी बाजूला ठेवायचं आहे. कारण आपण जर्सीमध्ये टॉस करणार नाही आहे इथे. येस, आपल्या प्लेन 11ची जर्सी आहे त्या जर्सीमध्ये खरं तर टॉस आपण संपन्न करणार आहोत. खरं तर कॉल केला जाईल स्टेशन ठाकूरवाडी क्रिकेट संघाकडनं. इथे स्क्वेअर लेगला बॉल पाहायला भेटतोय, चांगला फटका देखील पाहायला भेटतोय आणि टॉस जिंकलाय झुगरेवाडी क्रिकेट संघाने. डिसिजन फिल्डिंग करण्याचा निर्णय आहे आणि अभद्र केलंय स्टेशन ठाकूरवाडी क्रिकेट संघाला बॅटिंग करण्यासाठी. जशी मॅच संपेल झुगरेवाडी क्रिकेट संघाने लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचा. जाऊया मॅच मध्ये. मॅच देखील भरपूर चांगली पाहायला मिळते. 4 धावा आहेत धाव फलकावरती. रामाचीवाडी क्रिकेट संघाचा जसप्रीत बुमराह गोलंदाज टॅक वरती. ओहो, इथे फटका फसलाय आणि इथे ओहो जा भेटून जा. काय सांगायचं, नशीब काय सोडले ना बोशाडा का फलंदाज बाद. थँक्यू डीजी. नवीन फलंदाज खरं तर किरपट्टीवरती पाहायला मिळतोय. करण आहे नवीन फलंदाज. 33 धावांचं टार्गेट. 3 बॉलचा खेळ संपुष्टात आलाय. 2 विकेट. 4 धावा आहेत धाव फलकावरती. ओहो, यावेळेस बॅट कट आहे आणि 4 धावा देखील पाहायला मिळतात. बॅट कट आहे आणि 4 धावा धाव फलकावरती या बॉलवरती पाहायला मिळत आहेत. 8 धावा आहेत धाव फलकावरती. है ना मग या काय तरी नाही त्या कॅमेऱ्यात दिसत मग तिकडं काय दपरा काम आहे. मग सांग धुगा कुठून आलाय तिकडं वळ्या पेटवल्या लोक आहेत काय सांगायचं आहे. आता येऊन द्या शिमगा चालू झाला. यावेळी चांगला बॉल खर तर जगदीश आहे नॉन स्ट्राइक एंड वरती. जोपर्यंत जगदीश आहे तोपर्यंत खरं तर ही मॅच खरं तर जांभूळवाडी क्रिकेट संघ विजेता ठरू शकेल या शंका नाही. या परंतु जगदीशची विकेट मिळवली रामाचीवाडी क्रिकेट संघाने तर मॅच बनेल. ते पुन्हा एकदा फटका फसलाय. उंची भरपूर आहे लांबी कमी. ओहो, जरा कॉलिंग करणं देखील महत्वाचं होतं आणि तिथे बघता बघता 2 धावा. बघा जर या सिच्युएशन मध्ये 2 खेळाडू एकमेकाला जर धडकले असते तर गंभीर जखम होऊ शकले असते. इतका वेगाने खरं तर बॉडी लाईनचा खेळाडू कॅच वरती प्रयत्न केले होते. तिथे कॉलिंग करणं ही महत्वाचं होतं. विकास बावते कळक रायची वळी पेटले का आवते पडद्यावरला पिक्चर आहे तो कवट्या माकाड. कवठ्या माकाड शिवापूर गावामध्ये सिट्टी कोणी वाजवली. चला मॅच मध्ये जाऊया. सिट्टी वाजवली बेकार काम आहे ना. आता आवड्या ही जोडायचं आपण ना घाबरून ना इकडं व तिकडे बेकार आडीत काम होय. आता जुनी लोक मॅच देखता व्हाय नाईट मॅच. ओहो, यावेळी चांगला बॉल आणि ते जगदीशला ठाऊक आहे आपली विकेट जोपर्यंत सांभाळता येईल तोपर्यंत सांभाळावी लागेल. कारण मागच्या मॅच फिनिशर आहे जगदीश. अजूनही नॉन स्ट्राइक वरती आहे. 11 धावा आहे धाव फलकावरती. धावा आल्यात 33चं टार्गेट देखील आहे.
नाही मला वाटत आहे तुमचंच गरीब आहे आता. आता कोणी नसत येत. हा व तिकडं नाही झाली कमी झाली दिलीप आपले चुलीतले आगवल वाजरा दिलीप जिथे आपण शेकोटी पेटवले ते चुलीतले आगवल वाजरा आपले. अरे बाय मोकळी केली ना रट्याल काय सांगायचं. आग बाळाला तर म्हणणार पेटवून तर द्या मग काढा तर होईल. चांगले मॅच आहे. चापट दिले गॅप मध्ये बॉल ढकललाय बॉल झालाय फरार. इथे जर पाहायला गेलं तर कबाडीचा फटका देखील पाहायला मिळतो. अगदी विचार केला तर फलंदाज आपण पाहू शकाल शिवाजीच्या बॅट्समन पहिल्याच बॉलवरती आलाय चमकार. 16-15 धावा आहे फलकावरती 15 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 3 विकेट देखील गमावलेत. ज्यावेळेस नागेवाडी आणि सावळा जांभूळवाडी मॅच झाली त्यावेळेस देखील विकेट गमावले होते परंतु एकट्या जगदीशनं ती मॅच फिरवली जवळपास बरोबर. इथे अजून एक विकेट आहे. 61 धावेचं टार्गेट चेस केलं होतं तिथे सावळा जांभूळवाडी क्रिकेट संघाने. पहिल्या ओव्हर करत राजनं मीडियम षटक फेकलं आणि त्या मीडियम षटकामध्ये 2 विकेट देखील मिळवल्या होत्या. आणि तिथून जर विचार केला तर उमेश आला आणि 27 धाव्यांचं षटक फेकलं. तिथून ते मॅचचं खरं तर चित्र बदललेला. अगदी विचार केला तर 15 धावा आहेत फलकावरती 4 विकेट देखील बाद झालेत. आतापर्यंत आपण पाहू शकाल लाजवाब मॅच खेळपट्टीवरती पाहायला मिळते. खरे तर निशांत हा फलंदाज खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. 15 धावा आहेत फलकावरती. पहिल्या बॉलवरती विकेट दुसऱ्या बॉलवरती चमकार आणि तिसऱ्या बॉलवरती विकेट. गोलंदाज माधव आहे रामाची वाडी क्रिकेट संघाचा. इथे फटका फसलाय आणि फलंदाज अजून एक बाद. खरे तर थँक्यू डीजे. नेक्स्ट मॅच देखील भरपूर चांगले पाहायला मिळेल. जुगरेवाडी वडाबा स्टेशन ठाकूरवाडी या दोन संघामध्ये एक लाजवाब मॅच तर पाहायला मिळेल. दोन्ही संघ एकाच तालुक्यामधील पाहायला मिळतील आणि दोन्ही संघाचा विचार केला तर कर्जत तालुक्याच्या अगदी सीमेवरती असलेले 2 संघ आहेत जुगरेवाडी आणि स्टेशन ठाकूरवाडी. या 2 संघामध्ये लाजवाब मॅच पाहायला मिळेल. यावेळेस कबाडीची गोलंदाजी खेळपट्टीवरती पाहायला मिळते. अगदी विचार केला तर धाबा आहेत 15 धाबा फलकावरती 5 विकेट बाद झालेत. जगदीश आहे तोपर्यंत ही मॅच आहे मी तरी म्हणेन कारण मागच्याच मॅच मध्ये मित्रांनो आपण पाहिला खरं तर जिवंत उदाहरण त्या मॅच मध्ये खरं तर पाहायला मिळालं. जगदीशची बॅटिंग इथे सापड दिले गॅप मध्ये ढकललाय. जगदीशला देखील ठाऊक आहे जर आपण रिक्स घेतली तर आपली विकेट गेली तर मात्र काही होऊ शकेल. आता 15 धावा बनल्यात अजूनही मला वाटते 18 धाव्यांची गरज असेल. 6 बॉल 18 ची गरज. चला मॅच अगदी कंटिन्यू चालू ठेवा. थँक्यू डीजे. येऊ घ्या कंचार गंडाईला नाही तिकडे चर्चा होती तुमची तय मग ऐकला
हा त्याच खोटा काला बू काय सांगाय त्या मी देखतो ना इकडं काय पार तिकडं आंब बिंब पाडून टिकलं बोरा बिरा पाडून टिकले तरी काय नाही चला मॅच देखील आपण कंटिन्यू चालू ठेवा पादीर साहेब या काय टायमाला काय पोटा दे का तर षटकार पादीर साहेब देखला का कसा षटकार आला रोख मध्ये तोच षटकार आता फ्रेश लाईव्ह देखतोय त्याचा मॅच चालू नाही झाले षटकार कोण कधी याला बघा 6 बॉल आणि 18 धाव्यांची गरज आहे ओहो यावेळेस देखना बॉल कबड्डीची गोलंदाजी खर तर खेळपट्टीवरती पाहायला मिळते गोलंदाज आहे गोलंदाज ट्रॅक वरती रुपेश 5 बॉल 18 धाव्यांची गरज हो 5 बॉल 18 धाव्यांची गरज असताना आता मॅच थोडीशी प्रेशर मध्ये पाहायला मिळते मॅच थोडीशी प्रेशर मध्ये खरं तर पाहायला मिळते खरं तर आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये 4 बॉल आणि बडवायचे आहेत 18 धावा जगदीश आहे जगदीश आहे जगदीश आहे आणि जगदीश आहे परंतु ही मॅच इथे फटका कमानीचा आहे फटका फसलाय क्षेत्ररक्षक आहे बॉल काढे आणि तोपर्यंत अगदी पाहायला गेले तर वाट कॅच आता ही कॅच घेतली रामाचवाडी क्रिकेट संघाने की मॅच घेतली हे पाहणं गरजेचं आहे मोठी विकेट खरं तर दंडेशनं कॅच सोडली होती पहिल्या मॅच मध्ये नागेवाडी बनाब जांभूळवाडी ही मॅच झाली तिथून दंडेशने कॅच ड्रॉप केली तिथून चमकला खरं तर जगदीश बुई हा फलंदाज आणि ती मॅच खरं तर एकतर्फी जिंकून दाखवली परंतु आता बघा आता समीकरण बघा 11 धाव्यांची सरासरी गाठायची होती ती सरासरी गाठता आली नाही आता समीकरण 3 बॉल आणि 18 धाव्यांची गरज अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल 18 बॉल 18 धाव्यांची गरज आहे 3 बॉल मध्ये इथे फटका कमानीचा आहे उंची भरपूर लांबी कमी क्षेत्ररक्षक आलाय दूरवर्ण आणि फलंदाज देखील होईल बॅक टू डगआउट फलंदाज बाद ची गरज आहे 2 बॉल 18 धाब्यांची गरज मॅचचा विचार केला पुणे इंडियन्सचा बॉल आहे आणि इथे फटका फसलाय क्षेत्ररक्षणाने खरं तर स्वतः इष्टदेश कौतुक झाली सुकी आणि ही मॅच जर आता पाहिली तर 1 बॉल आणि 17 धाब्यांची गरज 1 बॉल आणि 17 धाब्यांची गरज आहे जसे मॅच संपेल तसे जुगरेवाडी क्रिकेट संघाला विनंती करेन आपण खरं तर खेळपट्टीच्या आतमध्ये देखील लगेच रवाना व्हायचंय आणि इथे इट इज द वाईट खरा बॉल आहे 1 बॉल 16 धावा बनल्या जातील का शक्य नाहीये परंतु क्रिकेट आहे क्रिकेट मध्ये काय होईल ते सांगू शकणार नाही 1 बॉल 16 धाब्यांची गरज आहे खेळपट्टीवरती आणि रिव्हर्स साठी सक्सेसफुल आणि 12 धाब्याने इथे सामना गमावलाय सावळा जांभूळवाडी क्रिकेट संघाने आणि विनंती करेन जय गावदेव क्रिकेट संघ जुगरेवाडी क्रिकेट संघाला आपण एका साइडने अगदी लाईन मध्ये